वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या होत्या. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आज उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे राज्यशास्त्र, इयत्ता 11वी कला, गुण 50 आणि 2.5 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिका मी पूर्वी पोस्ट केलेली आहे चॅनलवर, ती पण तुम्ही पाहू शकता. आज त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. सूचना वाचायच्या, फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असा जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा. चला तर पाहूया. इयत्ता 11वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करा हा शब्द आहे, म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं आणि मग उत्तर लिहायचं. त्यात 3 गुण आहेत 3 विधानासाठी. 1. टिंबटिंब हा राजकीय समतेचा पाया असतो. पर्याय राजेशाही, हुकुमशाही, लोकशाही, अधिकारशाही. आणि याचं अचूक उत्तर आहे लोकशाही. पूर्ण वाक्यात लिहायचं. लोकशाही हा राजकीय समतेचा पाया असतो आणि लोकशाही या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या आहेत. नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. टिंबटिंब या देशाचे संविधान लिखित आहे. पर्याय भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स. आणि याचं अचूक उत्तर आहे भारत. परत एक ओळ सोडायची, पुढचं विधान लिहायचं. इसवी सन 1885मध्ये टिंबटिंब या राजकीय पक्षाची स्थापना झाली. पर्याय इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष. आणि याचं अचूक उत्तर आहे इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचे. पूर्ण 3 गुण आहेत. 1. अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. ते साल कोणतं आहे ते ओळखायचं आहे पर्यायातून. 1918, 1920 आणि 1922. आणि याचं अचूक उत्तर आहे 1922. 2. संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला. कारण त्याचे पर्याय आहेत. अमेरिकेत कृष्णवर्णीयांचा दर्जा समान करण्यासाठी, भारतातील जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी, नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्यासाठी. तर याचं अचूक उत्तर आहे 3. नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्यासाठी. 3रं विधान दिलेलं आहे. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. कारण पर्याय तो मानवनिर्मित आहे. लोकशाही त्याचा आत्मा आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद असते. आणि याचं अचूक उत्तर आहे बदलत्या परिस्थितीनुसार त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद असते. प्रश्न पहिल्यातलाच क आहे. हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. रिकाम्या चौकटीत लिहायचे. 3 गुण आहेत. 1. मानसिक पातळीवर ऐक्याची भावना. ती संकल्पना आहे राष्ट्र. 2. मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका. त्याच्यासाठी समर्पक संकल्पना आहे मुक्ती. 3. आर्थिक शोषणाचा अभाव. त्यासाठी संकल्पना आहे आर्थिक समता. पुढचा प्रश्न आहे पहिल्यातलाच. दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 3 गुण आहेत. म्हणजे विसंगत शब्द, गट दिलेला आहे शब्दांचा, त्या गटात बसत नाही असा शब्द लिहायचा. 1. शिवसेना, जनता दल, रिपब्लिकन पक्ष आणि भाजप. या गटात न बसणारा शब्द आहे भाजप, कारण तो राष्ट्रीय पातळीवरचा आहे. 2. आणि बाकीचे प्रादेशिक पक्ष आहेत. 2. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, नोकरशाही आणि मंत्रिमंडळ. या गटात न बसणारा शब्द आहे नोकरशाही. 3. नैसर्गिक न्याय, सामाजिक न्याय, धार्मिक न्याय, वैधानिक न्याय. या गटात न बसणारा शब्द आहे धार्मिक न्याय. प्रश्न दुसरा आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि 4 रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचे. ते लिहायचे. समतेचे 4 प्रकार लिहायचे. आता समतेचे 5 प्रकार आहेत. 4 चौकटीमध्ये आपण 4 लिहूया. कोणतेही 4 लिहायचे. त्यामध्ये पहिला आहे नैसर्गिक समता, राजकीय समता, आर्थिक समता, सामाजिक समता आणि 5वा प्रकार तुमच्या माहितीसाठी देते मी, नागरी समता. या 5 पैकी कोणतेही 4 लिहा. प्रश्न क्रमांक 3. खालील विधान चूक बरोबर ते कारण लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 6 गुण आहेत. चूक आहे की बरोबर आहे हे ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 2रा गुण.
1. अमेरिकेमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. 2. लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. 3. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. 4. मध्ययुगात प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आली. 5. मानवनिर्मित विषमता कमी करता येते. आपण चुकीबरोबर सहकारण लिहूया. क्रमांक 1. अमेरिकेत संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. उत्तर हे विधान चूक आहे, कारण अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. 2 गुणांच्यासाठी 2 विधानं लिहिली. क्रमांक 2. लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. हे विधान चूक आहे, कारण लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म अमेरिकेत झाला. क्रमांक 3. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न असतात. त्याचं उत्तर हे बरोबर आहे विधान. त्याचं कारण राजकीय पक्ष राजकीय प्रक्रियेचा एक घटक असतात. सत्ता संपादन करण्याच्या उद्देशाने ते निवडणुकीत सहभागी होतात. तर दबाव गट राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्षरित्या सहभागी होत नसले तरी ते राजकीय निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. क्रमांक 4. मध्ययुगात प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आली. हे विधान बरोबर आहे, कारण पहिलं कारण लोकांची मान्यता घेऊन लोकांवर कर लादण्याचे राजाने ठरवले. 2. सर्व लोकांनी एकत्र येणे शक्य नसल्याने राजाने राज्याच्या विविध भागातून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सभा निर्माण केली. 5. मानवनिर्मित विषमता कमी करता येते. हे विधान बरोबर आहे, कारण पहिलं कारण मानवनिर्मित विषमता कृत्रिम स्वरूपाची असते. 2. अस्पृश्यता ही मानवनिर्मित विषमता भारताच्या राज्यघटनेद्वारा कमी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4. खालील विषयावर तुमचे मत. 25 ते 30 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. 2. अध्यक्षीय पद्धत योग्य की संसदीय शासन पद्धत योग्य, चर्चा करा. 3. मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. क्रमांक 1. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. उत्तर त्याचं मुद्दे लिहायचे. क्रमांक 1. पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेची उतरंड वर्ण किंवा जाती व्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशी समाज घटकांची विभागणी करण्यात येते. 2. कालांतराने वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत रूपांतर झाले. त्यातून उच्च नीच अशी झालेली समाजाची विभागणी समतेच्या तत्वाशी विसंगत होती. क्रमांक 3. कनिष्ठ स्तरावरील शूद्रांना हीन लेखण्यात आले. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. उच्चवर्णीयांनी त्यांचे अपरिमित शोषण केले. 4. अतिशूद्र समाज घटकांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत अन्यायमूलक निर्बंध लादण्यात आले. 5. महात्मा ज्योतिराव फुले व अन्य समाजसुधारकांनी सामाजिक समतेत जातीभेद अडथळा ठरतो असे प्रतिपादन केले. भारतीय समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी जातीव्यवस्था व त्या अंतर्गत असलेल्या अस्पृश्यता पालन या अन्यायमूलक प्रथांविरुद्ध चळवळी केल्या. 6. भारतीय संविधानाने समता हा मूलभूत हक्क नागरिकांना बहाल केला आहे. त्या अंतर्गत जातीभेद प्रतिबंध केला आहे. अस्पृश्यतेची प्रथा ही बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रश्न 2. अध्यक्षीय पद्धत योग्य की संसदीय शासन पद्धत योग्य, चर्चा करा. उत्तर. अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे ज्या शासन पद्धतीत राज्यकारभाराची वास्तविक सत्ता जनतेद्वारा निर्वाचित अध्यक्षाकडे असते त्यास अध्यक्षीय शासन पद्धती म्हणतात. तसेच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि त्यांचे संबंध खूप तणावपूर्ण असतात. अमेरिका आणि फ्रान्स या देशात अध्यक्षीय शासन पद्धत आहे. म्हणजेच इथे अध्यक्षीय शासन पद्धत आणि संसदीय शासन पद्धतीचा फरक लिहायचा, दोन्हीतली योग्य कोय तुमचं मत व्यक्त करायचं. संसदीय शासन पद्धती म्हणजे ज्या शासन पद्धतीत राज्यकारभाराची वास्तविक सत्ता कायदेमंडळास जबाबदार असणाऱ्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाकडे असते त्या संसदीय शासन पद्धती असे म्हणतात. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकांशी संलग्न असतात. त्यांचे संबंध खूप घनिष्ठ असतात. इंग्लंड आणि भारत या देशात संसदीय शासन पद्धती आहे. इथे कनिष्ठ शब्द टाईप झालाय, तिथे घनिष्ठ असं वाचा. तात्पर्य. वरील विवेचनावरून मला असे वाटते की दोन्ही पद्धतीचे काही फायदे आहेत, दोन्ही पद्धतीचे काही तोटे आहेत. तरी देखील माझ्या मते संसदीय शासन पद्धती योग्य आहे. यात तुम्ही आणखी भर घालू शकता तुमच्या मनाने.
इयत्ता 11वी आणि 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. तिसरा प्रश्न, मतदारांना मतदानासाठी कशाप्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. उत्तर, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढील उपाययोजना करता येतील. 1. निवडणूक आयोगाने निवडणुकांचे महत्त्व विशद करणारा लोकशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करावा. 2. स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने खेडोपाड्यात लोकशिक्षणाचे उपक्रम हाती घ्यावेत. तिसरा उपाय, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामस्थांना निवडणुकीत मतदान करण्यास प्रवृत्त करावे. 4. 100% मतदान ज्या गावात होईल त्या गावांना शासनाने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. 5. चित्रपट, दूरदर्शन आणि सोशल मीडियाद्वारा निवडणुकांचे महत्त्व विशद करून जनजागृती करावी. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दातल्या कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा. 2. प्रतिनिधीच्या विविध पद्धती स्पष्ट करा. 3. समतेचे महत्त्व विशद करा. आपण 80 ते 100 शब्दात उत्तर लिहूया. क्रमांक 1, लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर, लोकप्रशासनाची व्याप्तीसंबंधीचे दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत. 2 दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे संक्षिप्त दृष्टिकोन. ग्युलिक आणि उर्विक या विचारवंतांच्या POSD-CORB या संक्षेपात लोकप्रशासनाची व्याप्ती पुढीलप्रमाणे विशद करण्यात आली आहे. क्रमांक 1, P म्हणजे प्लॅनिंग, म्हणजे नियोजन. नियोजनाद्वारा कामाची दिशा व धोरण निश्चित करण्यात येते. ते करताना उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा विचार करण्यात येतो. 2. O म्हणजे ऑर्गनायझेशन, म्हणजे संघटन. नियोजन कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संघटन आवश्यक असते. त्या अंतर्गत उपलब्ध कर्मचारी वर्ग, त्यांचे अधिकार व कार्य यांची वाटणी करण्यात येते. 3. S म्हणजे स्टाफिंग, म्हणजे कर्मचारी वर्ग. संघटनेचे कार्य करण्यासाठी कर्मचारी वर्ग आवश्यक असतो. कर्मचाऱ्यांची भरती करणारी यंत्रणा, प्रशिक्षण, सेवा शर्ती इत्यादींची तरतूद करावी लागते. 4. D म्हणजे डायरेक्टिंग, म्हणजे मार्गदर्शन. संघटनेचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कुशल मार्गदर्शकाची आवश्यकता असते. तो कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो व त्यांच्या शंकांचे निरसन करतो. क्रमांक 5, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. कामाच्या सोयीसाठी जरी संघटनेची विविध विभागात विभागणी करण्यात आली असली तरी त्यांच्यात समन्वय साधणे गरजेचे असते. समन्वयकाची ही भूमिका मार्गदर्शक पार पाडतो. 6. R म्हणजे रिपोर्टिंग, अहवाल. प्रत्येक संघटन आपल्या कार्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करते. त्या अहवालात कामात उद्भवणाऱ्या अडचणी विशद केल्या जातात. वरिष्ठांकडून त्या अडचणींचे निराकरण केले जाते. अहवाल सादरीकरणामुळे संघटनेत जबाबदारी किंवा उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. 7. B म्हणजे बजेटिंग, अंदाजपत्रक. संघटनेचे कार्य करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक असते. प्रत्येक कामासाठी किती पैसे खर्च करावे लागतील याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. त्याच्या आधारे प्रशासन अंदाजपत्रक तयार करते आणि आवश्यक तो निधी उपलब्ध करून देते. निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा या उद्देशाने हिशेब पद्धती निश्चित केली जाते. पैसे खर्च मंजुरीसाठी ज्येष्ठ अधिकाऱ्याचे नियंत्रण जरुरीचे असते. दुसरा दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन. व्यापक दृष्टिकोनात शासनाच्या तिन्ही शाखांचा लोकप्रशासनात समावेश करण्यात येतो, कारण राज्याचे सर्व व्यवहार लोकप्रशासनाशी निगडीत असतात. मात्र बहुसंख्य अभ्यासक या विचाराशी सहमत नाहीत. त्यांच्या मते प्रशासकीय बाबीत कार्यकारी मंडळ व सनदी नोकरवर्ग आणि त्यांच्याशी निगडीत बाबींचा, म्हणजे केवळ प्रशासकीय बाबींचा समावेश होत असतो. दुसरा प्रश्न, प्रतिनिधित्वाच्या पद्धती स्पष्ट करा. पहिली पद्धत, निवडणूक. निवडणूक म्हणजे मतदारांद्वारा केली जाणारी लोकप्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रिया होय. आपला प्रतिनिधी कोण असावा ते ठरवण्याचा अधिकार लोकांना असतो. त्यासाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे निवडणूक. निवडणुकीद्वारा आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदार ठरवतात. लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. त्यापैकी कोणत्या राजकीय पक्षाला सत्ता सोपवायची हे मतदार ठरवतात. ते या राजकीय पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची निवड करतात.
नुकतीच लोकसभेची 17वी निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 300हून अधिक उमेदवार मतदारांनी निवडून दिले. म्हणजेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यकारभाराची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय भारतीय जनतेने घेतला आहे. दुसरा, नेमणूक. सन 1861च्या कायद्याद्वारा भारतात प्रातिनिधिक शासन पद्धती सुरू झाली. मात्र लोकप्रतिनिधींची मतदात्यांनी निवड करण्याऐवजी भारताचे गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांची नियुक्ती करीत असतात. भारताच्या राज्यसभेच्या 12 सदस्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. विविध शासकीय आस्थापनातील सदस्यांची नेमणूक किंवा नियुक्ती शासनाद्वारा करण्यात येते. 3. बिगर शासकीय. स्थानिक स्तरावरील राज्यकारभारात नागरी समुदायाला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने बिगर शासकीय सदस्यांचे नामनिर्देशन महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थात करण्यात येते. आपणास प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे यासाठी विविध हितसंबंधी गट व दबाव गट प्रयत्नशील असतात. तिसरा प्रश्न, समतेचे महत्त्व विशद करा. उत्तर, समतेचे महत्त्व पुढील प्रमाणे विशद करता येईल. 1. समाजात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी समता आवश्यक आहे. समाज घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, संसाधनांचे न्याय्य वितरण होणे गरजेचे आहे. 2. व्यक्तीच्या आत्मसन्मानाची जोपासना करण्यासाठी विषमतेचे निर्मूलन आणि समतेचा स्वीकार आवश्यक आहे. परस्परांविषयी आदराची भावना वृद्धिंगत होण्यासाठी समता आवश्यक आहे. 3. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास होण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 4. सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो. बंधुभावामुळे स्वातंत्र्य व समता या दोन्ही संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात येतात. 5. समाजातील दुर्बल घटकांना विकासाची संधी मिळावी यासाठी समता आवश्यक असते. शेवटचा प्रश्न 6वा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात उत्तर लिहा. कोणतेही एक. 2 पैकी 1 सोडवायचं. 10 गुण आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. पहिला प्रश्न, संविधान व संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे आहेत संविधानाचा अर्थ, नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. दुसरा प्रश्न, राज्य म्हणजे काय ते लिहून राज्याचे पुढील घटक स्पष्ट करा. मुद्दे आहेत लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था, सार्वभौमत्व. दोन्हीपैकी 1 सोडवायचं आहे. 10 गुणांच्यासाठी आपण दोन्ही पण सोडवूया. पाहूया. क्रमांक 1, संविधान आणि संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे, संविधान म्हणजे काय, नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. पहिला मुद्दा आहे संविधान. देशाच्या राज्यकारभाराची पायाभूत तत्त्वे आणि राज्यकारभार विषयक तरतुदींचा संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. संविधान हा नियमांचा संच असतो, नागरिकांच्या अधिकारांचा संच असतो आणि उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो. जगातील सर्व देशांची संविधाने इंग्लंडचा अपवाद वगळता लिखित स्वरूपात आहेत. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असल्याने बदलत्या काळाच्या गरजेनुसार त्यात दुरुस्ती करण्यासंबंधीच्या तरतुदीही करण्यात आलेल्या असतात. 2. नियमांचा संच. सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार संविधानात शासकीय यंत्रणा म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासनाच्या 3 घटक संस्थांची रचना, अधिकार आणि कार्यासंबंधीच्या तरतुदी किंवा नियम करण्यात येतात. नियंत्रण आणि समतोलाच्या सिद्धांतानुसार शासनाच्या 3 घटक संस्था एकमेकांवर नियंत्रण गाजवतात. शासनाच्या घटक संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादा संविधानात स्पष्ट करण्यात येतात. क. अधिकारांचा संच. संविधानात शासन संस्थेच्या 3 घटकांचे अधिकार व त्यावरील मर्यादा विशद करण्यात आलेल्या असतात. त्याचप्रमाणे शासक आणि शासित, राज्यकर्ते व प्रजाजन यांच्यावरील संबंधाचे विवरण करण्यात आलेले असते. त्यानुसार संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य नमूद करण्यात आलेली असतात. मूलभूत हक्कांच्या मर्यादाही स्पष्ट करण्यात आलेल्या असतात. मूलभूत हक्कांच्या मर्यादाही स्पष्ट करण्यात आलेल्या असतात. मूलभूत हक्कांच्या संरक्षण विषयक तरतुदीही त्यात असतात. त्यामागचा उद्देश प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र व सन्मान व प्रतिष्ठेचे आयुष्य जगता यावे हा असतो. ड. उद्दिष्टे व मूल्यांचा संच. संविधानाच्या प्रारंभी उद्देशपत्रिका देण्यात आलेली असते. संविधानाच्या या सरनाम्यात किंवा उद्देशपत्रिकेत संविधानकारांना अभिप्रेत असलेली उद्दिष्टे व मूल्ये विशद करण्यात आलेली असतात. भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेत भारत हे एक सार्वभौम,
प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव या मूल्यांचा उद्घोष करण्यात आलेला आहे. प्रश्न दुसरा, राज्य म्हणजे काय ते लिहून राज्याचे पुढील घटक स्पष्ट करा. लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था, सार्वभौमत्व. आपण सविस्तर याचं उत्तर पाहूया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधिनियमांच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. या व्याख्येच्या आधारे राज्याच्या घटकांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. सार्वभौमत्व. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. या अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने ते आपले परराष्ट्र धोरणविषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. या अधिकारास बहिर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होती. म्हणजे सार्वभौमत्वाच्या अभावी भारत हे राज्य नव्हते. शासन संस्था. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. तिच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेस शासन संस्था असे म्हणतात. राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासन संस्था कायदे करणे, कायद्यांची कार्यवाही करणे आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते. आधुनिक राज्यात ही कार्ये शासन संस्थेच्या घटक संस्था म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ पार पाडत असतात. भूप्रदेश. ज्या भूक्षेत्रावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात. म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूक्षेत्रास भूप्रदेश असे म्हणतात. भूप्रदेशाचे 3 घटक म्हणजे राष्ट्राच्या सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टीलगतचा म्हणजेच किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो. भारताचा भौगोलिक विस्तार खंडप्राय आहे. त्याच्या तुलनेत भूतानचा भूप्रदेश लहान आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून त्याचा उपयोग तुम्हाला होईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.